सूर्य उगवायच्या आधीच नियतीने असा काही खेळ मांडला की अख्खं कोल्हापूर जिल्हा सुन्न झाला। शुक्रवारी पहाटे 5ची वेळ, जेव्हा जग साखर झोपेत असतं, तेव्हा हुपरी परिसरातील सूर्या कॉलनीतील एका घरात रक्ताचा सडा पडलेला होता। घराचा दरवाजा उघडला आणि एक माणूस बाहेर पडला, पण त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप। तो सरळ पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून खुद्द पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। एका मुलाने आपल्याच आईवडिलांचा असा शेवट केला, ज्याचा विचार करून देखील अंगावर काटा येतो। रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारं हे सैतानी कृत्य नेमकं कसं घडलं हे ऐकलं तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। नारायण गणपतराव भोसले, वय वर्ष 75, आणि त्यांच्या पत्नी विजयमाला भोसले, वय वर्ष 65। आयुष्यभर कष्ट करून त्यांनी आपला संसार उभा केला। म्हातारपणात मुलगा आपला आधार होईल, आपला काठी होईल, हीच त्यांची अपेक्षा होती। पण त्यांचा 45 वर्षांचा मुलगा सुनील नारायण भोसले याच्या मनात मात्र काहीतरी वेगळं शिजत होतं। ज्या हातांनी आईवडिलांचे पाय दाबायला हवे होते, त्याच हातांनी त्याने मृत्यूचं तांडव रचलं। एका क्षणात हसतं खेळतं घर स्मशान शांततेत बदलून गेलं। घटनेची सुरुवात झाली ती शुक्रवारी पहाटे। घरातले सगळे गाढ झोपेत होते। आरोपी सुनीलने आधी आपल्या आईला लक्ष केलं। त्याने घरातील धारदार विळी आणि काच हातात घेतली। पोटच्या गोळ्याला पाहून ज्या आईला डोळ्यात माया दाटून यायची, त्याच मुलाने आईच्या हाताच्या नसा कापायला सुरुवात केली। इतकंच नाही तर चेहऱ्यावर चाकूने सपासप वार केले। ती माऊली ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण नराधम बनलेल्या मुलाला तिची दया आली नाही। रक्ताच्या थारोळ्यात ती विवळत पडली आणि तिचा प्राण गेला। बाजूच्या खोलीत वडील नारायण भोसले झोपलेले होते। त्यांना काहीतरी आवाज आला म्हणून ते जागे झाले। आई कुठे आहे रे, असा साधा प्रश्न वडिलांनी आपल्या मुलाला विचारला। सुनीलने शांतपणे उत्तर दिलं, आई मागे आहे, तिथे जा। वडिलांना वाटलं कदाचित काही काम असेल म्हणून ते मागे गेले, पण त्यांना काय ठाऊक की समोर साक्षात मृत्यूच उभा आहे। वडील मागे वळताच सुनीलने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। वडील खाली कोसळल्यानंतर सुनील इथेच थांबला नाही। त्याने वडिलांच्या हाताच्या शिरा कापून टाकल्या। रक्ताचा सडा संपूर्ण घरात पसरलेला होता। 75 वर्षांचे वृद्ध वडील आणि 65 वर्षांची आई, दोघेही आपल्याच मुलाच्या हातून संपलेले होते। ज्या घरात मुलांचं बालपण गेलं, जिथे आईने घास भरवला, तिथेच आज रक्ताचे पाट वाहत होते। ही क्रूरता पाहून कोल्हापूरच्या इतिहासातील हे सर्वात भयानक हत्याकांड मानलं जात आहे। हे अघोरी कृत्य केल्यानंतर सुनील पळून गेला नाही किंवा त्याने लपण्याचा देखील प्रयत्न केला नाही। तो स्वतःहून हुपरी पोलीस स्टेशनमध्ये गेला। रक्ताने माखलेले कपडे आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता घेऊन तो पोलिसांसमोर उभा होता। मी माझ्या आईवडिलांना मारलंय, हे शब्द ऐकताच पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तातडीने सूर्या कॉलनीतील भोसले यांच्या घरी पोहोचले। तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून अनुभवी पोलिसांचेही डोळे पाणावले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तेव्हा त्यांना विळी, काचेचे तुकडे आणि लाकडी दांडकं मिळालं। या वस्तूंचा वापर करून एका मुलाने आपल्याच जन्मदात्यांचा जीव घेतलेला होता। ही घटना केवळ एक गुन्हासूचक बातमी नाही, तर ती समाजाच्या मानसिकतेवर बसलेला एक मोठा तडाखाच आहे। शेजाऱ्यांनी सांगितलं की भोसले कुटुंब हे खूप साधं होतं, पण सुनीलच्या मनात असा कोणता राग होता की ज्याने त्याचं रूप एका नराधमात केलं, हे कोडं अजून देखील सुटलेलं नाही। घरात नेहमीच वाद व्हायचे का? सुनीलची मानसिक स्थिती ठीक नव्हती का? की मालमत्तेचा काही वाद होता? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। प्राथमिक तपासात घरगुती वादाचं कारण समोर येत असलं तरी एका मुलाने इतकं टोकाचं पाऊल उचलावं हे कोणालाही पचनी पडत नाहीये। पोलीस आता प्रत्येक कोणातून या प्रकरणाचा तपास करत आहेत। मंडळी, हल्लीच्या काळात नाती किती ठिसूळ होत चालली आहेत याचं हे जिवंत उदाहरण आहे। म्हातारपणात आई वडील हे मुलावर अवलंबून असतात, त्यांना फक्त प्रेमाची आणि आधाराची गरज असते। पण कोल्हापूरच्या या घटनेनं मात्र संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडले। ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं आणि ज्या बापाने खांद्यावर बसून सगळं जग दाखवलं, त्यांच्याच रक्ताने सुनीलचे हात माखलेले होते। हे ऐकून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल। मंडळी, सूर्या कॉलनीतील नागरिकांमध्ये आता भीतीचं आणि दुःखाचं वातावरण आहे। लोक हळहळ व्यक्त करत आहेत की भोसले पती पत्नीने काय पाप केलं होतं। सुनीलने केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण भोसले कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। शेजारी म्हणतात की सुनील आधी शांत असायचा, पण अचानक असं काय घडलं की त्याच्या डोक्यात सैतान शिरला? या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस तपासात शोधत आहेत। या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी सुनीलला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। न्यायालयात त्याला हजर केलं जाईल, त्याला शिक्षा देखील होईल। पण कायद्याने मिळणारी शिक्षा ही त्या पापापेक्षा मोठी असेल का?
आपल्याच आई वडिलांचा गळा चिरणाऱ्या या मुलाला समाज कधीच माफ करणार नाही. रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडवणारी ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरातील ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक संताप व्यक्त करत आहेत. अशा मुलाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सर्वत्र होत आहे. वृद्धापकाळात आई वडिलांची सेवा करण्याऐवजी त्यांचा जीव घेणाऱ्या अशा निराधम प्रवृत्ती समाजात कशा वाढतात, हा एक गंभीर आणि चिंतेचा विषय बनलाय. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.